अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। बघा, उद्या सप्तमी आहे, म्हणजे आपला नवरात्रीतला 7वा दिवस आहे। उद्याच्या दिवशी असं म्हटलं जातं की ज्यांना मुलं आहेत, एक मुलगा असू द्या किंवा 2 मुलं असू द्या, ज्यांना मुलं आहेत त्यांनी या एका ठिकाणी जर दिवा लावला तर आपत्कालीन मृत्यूपासून त्या मुलाचे संरक्षण होते। त्या मुलाचं जे आयुष्य आहे ते दीर्घायू होतं आणि त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सफलता मिळते। या सर्व गोष्टी आपल्या मुलासोबत व्हाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल, आपल्या मुलाचं आपत्कालीन मृत्यूपासून संरक्षण व्हावं, आपल्या मुलाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळावं, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला यश प्राप्त व्हावं असं जर आईला वाटत असेल, तर प्रत्येक आईनी ज्यांना मुलगा आहे त्या प्रत्येक आईनी हा एक उपाय करायचा आहे। बघा, उद्या सप्तमी आहे। सप्तमीच्या निमित्ताने आपण काल रात्री मातेची पूजा करतो। काल रात्री मातेला निळे वस्त्र खूप प्रिय आहेत। या दिवशी साधकांनी रात्रभर दिवा लावून मंत्र जप केल्यास विशेष फळ मिळते। या दिवशी अपमृत्यू निवारण साधना करण्याचा उल्लेख देवी भागवत आणि कालिका पुराणात सुद्धा आढळतो। मुलाचे आयुष्य वाढावे म्हणून पालकांनी 7व्या दिवशी दिवा लावणे हे अत्यंत फलदायी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण बघूया की आपल्याला हा दिवा कुठे लावायचा आहे, केव्हा लावायचा आहे, कसा लावायचा आहे, ज्यामुळे आपल्या मुलाचं संरक्षण होईल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या मुलाला प्रगती मिळेल। तर बघा, सप्तमीच्या सायंकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत तुम्हाला। मग तुम्ही पांढऱ्या कलरचे, गुलाबी कलरचे किंवा निळ्या कलरचे या तिन्ही कलरपैकी एका कलरची साडी घालून तुम्ही ही पूजा करू शकता। घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्वच्छ चौकट तयार करा। तांब्याच्या ताटात तांदूळ पसरवा, त्यावर एक मातीचा किंवा पितळीचा दिवा ठेवा। दिव्यात तिळाचे तेल किंवा शुद्ध तूप टाका आणि 2 वाती लावा। त्यामध्ये सहसा आपल्याला तिळाचं तेल किंवा तूपच वापरायचं आहे। जर तुम्हाला ते दोन्ही उपलब्ध नसतील तर तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता। त्या व्यतिरिक्त कुठलंही तेल, पाम तेल वगैरे आपल्याला अजिबात वापरायचं नाहीये। त्यानंतर दिवा पेटवून घ्यायचा आहे। त्यानंतर काल रात्री देवी आहे तिच्या स्वरूपाचे आपल्याला ध्यान करायचं आहे। बघा, आपण तिळाच्या तेलाचा दिवा का लावतोय? कारण तिळाच्या तेलाचा दिवा म्हणजे आरोग्य आणि दीर्घायुष्याचे प्रतीक आहे। ईशान्य दिशा म्हणजे शुद्ध ऊर्जा आणि जीवनशक्तीची दिशा। 2 वाती म्हणजे आयुष्याचा संतुलित प्रवास, शरीर आणि आत्मा या दोन्हीचा संगम। मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे, तो मंत्र तुम्हाला 108 वेळा जपायचा आहे। मंत्र तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते, तो व्यवस्थित रीतीने लिहून घ्या, पाठ करा आणि व्यवस्थित रीतीने हा मंत्र आपल्याला 108 वेळा त्या दिव्याच्या समोर बसून म्हणायचा आहे। शेवटी देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे। ज्यावेळेस आपण 108 वेळा हा मंत्र जपून पूर्ण होईल त्यानंतर आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे। मुलाचं नाव उच्चारण करायचं आहे प्रार्थनेच्या अगोदर। त्यानंतर आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे। देवीला प्रार्थना करत असताना अगोदर आपल्याला आपल्या मुलाचं नाव घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे, हे देवी माता, हे कालरात्री देवी, माझ्या मुलाचे रक्षण कर, त्याला दीर्घायुष्य दे, त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश दे, त्याच्या जीवनातील जे सर्व संकट आहे त्या सर्व संकटांना दूर कर, असं म्हणून आपल्याला काल रात्री देवीला प्रार्थना करायची आहे। तर अशा प्रकारे सप्तमीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय प्रत्येक आईनी आवर्जून करा। कारण आपण जे काही करतो किंवा जेवढं काही कमवतो किंवा जे काही करण्याचा प्रयत्न करतो, जे काही कमवण्याचा प्रयत्न करतो, ते सर्व काही आपण आपल्या मुलासाठीच करत असतो। मग आपल्या मुलासाठी थोडासा वेळ देऊन हा उपाय नक्की करा। चला तर मग भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।